सर, ज्या पद्धतीने तुम्ही ओ-टी प्रिपरेशन कसं केलं जातं किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली जाते ऑपरेशन थिएटरमध्ये इन्फेक्शन होऊ नये म्हणून, त्या पद्धतीने लोकांना की दिस इज अ व्हेरी स्ट्रेसफुल सर्जरी फॉर अ पेशंट ऑल्सो. सो हॉस्पिटलमध्ये काही आपण बदल केलेले आहेत किंवा हॉस्पिटलमध्ये कुठल्या गोष्टी ह्याच्या दृष्टीने चेंज केल्या जातात की जेणेकरून पेशंट शुड हॅव अ पीसफुल एक्सपिरियन्स? आता आम्ही काय केलं आहे की ऑपरेशनला जेव्हा रुग्ण ॲडमिट होतो त्याच्याबरोबर त्याचे रिलेटिव्ज असतात आणि ऑपरेशनच्या वेळेस अजूनही रिलेटिव्ज येऊन थांबतात. ही एक आपल्या भारतात एक कल्चर आहे की ऑपरेशनच्या वेळेस सगळे नातेवाईकांनी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभं राहायला पाहिजे. तर आम्ही काय करतो अशा वेळेस एक मेडिटेशन रूम आम्ही बनवली आहे, ती सोय केलेली आहे आणि त्यामुळे तिथे रिलॅक्स राहतात. तसंच 5व्या मजल्यावर ॲडव्हान्स हॉस्पिटलला एक गार्डन बनवलं आहे. त्या गार्डनमध्येही असं ओपन टू स्काय आहे, तिथं बसून पण माणूस रिलॅक्स होतो. एक व्हर्टिकल वॉल आम्ही बनवली आहे की मुवमेंट इज लाईफ, लाईफ इज मुवमेंट. त्या वॉलकडे बघून एक प्रसन्नता वाटते. त्याचबरोबर बाहेर एक मोठं गार्डन केलं आहे की जिथं बसून पण रुग्णांच्या नातेवाईकांना एक दिलासा मिळतो की बाबा आपण एक चांगल्या ठिकाणी आलो आहे अँड दे फील वन विथ नेचर आणि त्यामुळे रिलॅक्स राहतात. त्याचबरोबर नो अँगर झोन हा आम्ही हॉस्पिटलला डिक्लेअर केलेला आहे. सिस्टर शिवानी यांची ही संकल्पना होते आणि त्यांनी नो अँगर झोन असा एक संकल्पना आमच्याकडे मांडली होती, असा एक विचार मांडला होता आणि त्याप्रमाणे आम्ही कुठलेही आमचे डॉक्टर, स्टाफ, अटेंडंट्सना ओरडत नाही, नातेवाईकांना ओरडत नाही, चांगल्या भाषेत बोलायचा प्रयत्न करतात आणि वी ट्राय टू ट्रीट द पेशंट विथ अटमोस्ट एम्पथी. आय थिंक कॉम्पॅशन आणि एम्पथी हे खूप महत्त्वाचं आहे एक डॉक्टरांना किंवा स्टाफना किंवा सिस्टरना, वॉर्डबॉयना. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे पेशंट तर रिलॅक्स राहतोच, पण पेशंटबरोबर असलेले नातेवाईक, अटेंडंट तेही असे स्ट्रेस फ्री राहतात.